डॉक्टरचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल तपासणीसाठी डॉक्टरला घरी बोलावलं होतं। महिलेसह एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल भागातला हा प्रकार आहे। डॉक्टरच्या खिशातून 78,000 काढून घेतले, 5 लाखांच्या खंडणीचीही मागणी करण्यात आली। तपासणीचं नाटक करून उपचारासाठी डॉक्टरला घरी बोलावून एका खोलीत बंद करून डॉक्टर सोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्या घटनेचं चित्रीकरण करण्यात आलं। शिवाय डॉक्टरच्या खिशातले 78,000 रुपये काढून 5 लाखांची खंडणीसाठी ब्लॅकमेलिंग देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संभाजीनगरमधून ही धक्कादायक घटना सध्या समोर येते। 5 लाखांच्या खंडणीचीही यावेळी या डॉक्टरकडून मागणी करण्यात आली। डॉक्टरच्या खिशातून 78,000 रुपये देखील काढून घेण्यात आले। त्यामुळे डॉक्टरचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल देखील करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा नेमका पोलिसांकडून कशा पद्धतीने लागला? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये घरी आजारी व्यक्ती असल्याचं सांगून डॉक्टरांना घरी बोलवून आलं। त्यानंतर त्या डॉक्टरला एका बंद खोलीमध्ये जे आहे ते बंद करण्यात आलं। त्यानंतर डॉक्टरांचे अपश्र व्हिडिओ जे आहे ते चित्रीकरण करण्यात आले। त्यानंतर डॉक्टरच्या खिशामध्ये असणारे तब्बल 78,000 रुपये जे आहे ते देखील काढून घेतल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। आणि त्यानंतर देखील 5 लाखाची खंडणी जी आहे ती मागितली होती। या प्रकरणी डॉक्टरांनी सुटका झाल्यानंतर डॉक्टर दीपक वानखेडे जे आहे असं या डॉक्टरांचं नाव आहे। त्यानंतर त्यांनी शकुंतला लाने आणि सांडू लाने व अन्य 4 जण जे आहेत त्यांच्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये हर्सुल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती। त्यानंतर पोलिसांनी यातील 2 आरोपींना जे आहे ते ताब्यात देखील घेतलेला आहे आणि खंडणी प्रकरणी गुन्हा देखील आता दाखल करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आता डॉक्टरांनी फिर्याद दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला होता। निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।